नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, मिथुन राशीचे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचे राशी भविष्य काय होईल, काय नाही होणार, काय करावे, काय नाही करावे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मिथुन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचे। मित्रांनो, राशी भविष्यानुसार मिथुन राशीसाठी शेवटचा आठवडा सकारात्मक बदलांचा असेल। नातेसंबंधातील समस्या सकारात्मकतेने सोडवण्याचा प्रयत्न करा। तसेच ऑफिसमध्ये नवीन कामाची जबाबदारी सोपवण्यात येईल। तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल। एकूणच मिथुन राशीच्या लोकांसाठी हा शेवटचा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। मित्रांनो, या शेवटच्या आठवड्यात तुम्ही अनावश्यक वादविवादांपासून दूर राहा। तुमच्या नात्यात अनेक छोटी किंवा मोठी संकटे येतील, पण हिंमत हारू नका। धैर्याने परिस्थितीचा सामना करा। तुमच्या जोडीदाराचं म्हणणं देखील ऐकून घ्या। तसेच आपल्या जोडीदाराप्रती नेहमी प्रामाणिक राहा। वैवाहिक जीवनात आनंद राहील। तसेच तुमच्या पार्टनरवर विनाकारण संशय घेऊ नका, यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो। मित्रांनो, या शेवटच्या आठवड्यात तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सकारात्मक बदल घडताना तुम्हाला दिसतील। तसेच तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील। टीम बरोबर नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी सुद्धा मिळेल। तसेच जे IT प्रोफेशनलमध्ये काम करतात त्यांना बाहेरगावी जाण्याची संधी मिळू शकते। तुमच्या व्यापारातही चांगली प्रगती तुमची होऊ शकते। मित्रांनो, या शेवटच्या आठवड्यात तुम्ही स्टॉक्स किंवा ट्रेडमध्ये किंवा नवीन बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन तयार करू शकतात। तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल। तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो। आर्थिक बाबतीत निर्णय घेताना सावधानता बाळगा। कोणालाही पैसे देताना 10 वेळा विचार करा, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहावे। मित्रांनो, या शेवटच्या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगलं असेल। तुम्हाला जास्त मेडिकल इश्यू नसतील। तसेच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात देखील कोणत्याच प्रकारचा तणाव नसेल। जास्त जड सामान उचलू नका। तसेच जिन्यावरून चढताना उतरताना काळजी घ्यावी। या शेवटच्या आठवड्यात मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवावं। चांगलं खा, योगा, व्यायाम करा, त्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकतात। तर मित्रांनो, हे होते मिथुन राशीचे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।